क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मनपा स्थायी समिती सभापतीपदी विजय अग्रवाल यांची तिसऱ्यांदा निवड। महिला व बालकल्याण समितीवर आरती घोंगलिया, 3 प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सभापतीपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे माजी महापौर विजय अग्रवाल यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फजलू यांना 3 मतांनी पराभव झाला। सोमवारी ही प्रक्रिया महापालिकेत पार पडली। स्थायी समितीत भाजपप्रणित शहर सुधार आघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने अग्रवाल यांचा विजय निश्चित मानला जात होता। मतदानावेळी विजय अग्रवाल यांच्या बाजूने 9 सदस्यांनी मतदान केले, तर काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फजलू पहलवान यांना 6 मते मिळाली। MIMचा एक सदस्य तटस्थ राहिल्याने विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला। निवड जाहीर होतात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी महानगरपालिका परिसरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला। यावेळी महिला व बालकल्याण समिती तसेच प्रभाग समिती पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर सभापती पदांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। 18वे सभापती म्हणून धुरा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी यापूर्वी 2012-13 व 2016-17 या कालावधीत स्थायी समिती सभापतीपद सांभाळले आहे। तिसऱ्यांदा निवड होत त्यांनी महानगरपालिकेचे 18वे स्थायी समिती सभापती म्हणून कार्यभार स्वीकारलाय। सभापती पदांवर भाजपचे वर्चस्व। या निवडीनंतर स्थायी समितीसह 3 प्रभाग समित्यांचे सभापतीपद भाजपकडे गेले असून एक सभापतीपद काँग्रेसला मिळाले आहे। त्यामुळे महानगरपालिकेतील समिती स्तरावरील सत्ता समीकरणात भाजपचे वर्चस्व कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे। प्रभाग समिती सभापतीही बिनविरोधी। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्ष मीना उपस्थित होत्या, तर सहाय्यक म्हणून मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी काम पाहिले। महिला व बालकल्याण समिती सभापती भाजपचे आरती प्रकाश घोगलिया यांची बिनविरोध निवड झाली। तसे प्रभाग समिती पूर्व सभापतीपदी रश्मी प्रशांत अवचार, पश्चिम झोन सभापतीपदी राजेश्वर धोटे आणि दक्षिण झोन सभापतीपदी पूजा पंकज गावंडे यांची बिनविरोध निवड झाली। उत्तर झोन सभापतीपद मात्र काँग्रेसच्या जैनब बी शेख इब्राहिम यांच्या वाट्याला गेले। या निवडीनंतर महानगरपालिका परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला। सभेला स्थायी समिती सदस्यांमध्ये शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल, हरीश आलिम चंदानी, सिद्धार्थ उर्पवट, योगिता पावसाडे, शरद तुरकर, मंजुषा शेळके, विनोद मापारी, पल्लवी मोरे, नरगिस फैयाज खान, तर काँग्रेसचे सुवर्णरेखा जाधव, आझाद खान, मोहम्मद फजलू, शाहीन अंजुम, तसेच उद्धव सेनेचे सागर भारुका, वंचितचे निलेश देव, MIMचे रहीम हाशम उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात श्री विजयजी अग्रवाल यांची स्टँडिंग कमिटीचे चेअरमनपदी नियुक्ती झाली आहे। त्याच्यासोबतच महिला आणि बालकल्याणच्या सभापतीची जबाबदारी आमच्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आरती घोगलिया, आपल्या झोन सभापती म्हणून श्रोत राहुल धोटे, पूर्व झोन सभापती म्हणून रश्मी प्रशांत अवचार यांची निवड झाली आहे। सामोपचारानं हे सर्वांना घेऊन विकास करण्यात हे आमच्या सबका साथ सबका विकास असंच मोदीजी नेहमी सांगत आहेत। आणि म्हणून जात पात पंत प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन अकोल्याच्या शहराच्या विकासाचं राजकारण आमच्या महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर भोगेजी, आता स्टँडिंगचे चेअरमन विजू अग्रवाल, शहराचे अध्यक्ष जयंतराव गटनेते, आमचे पवनजी मल, सर्व टीम जी आहे अतिशय चांगली टीम जी आहे। आणि शहर सुधार समितीमध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा मंडळी आमच्यासोबत आहे, आणि आमचे मैत्रपक्ष होता सुनील विसामता त्यांचे आमचे जानभाई आमच्यासोबत आहे। शिवसेना शिंदे साहेबांच्या आमच्या ताई दिदी आम्ही त्यांना म्हणतो, विरक्ते ताई आमच्यासोबत आहे। आणि म्हणून निवडणूक आटोपली, सर्व विषय राजकारणाचे संपले, आता शहर सुधारण्याकडे जायचं आहे। इथं भाजपचे पक्षांचे नगरसेवक आहेत, तेही काम कर, इथं आमचे नगरसेवक तिथेही काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। एक विकसित शहर 2047च्या विकसित भारताला योगदान देणार, रोजगाराभिमुख, सुंदर, स्वच्छ असं शहर निर्माण करण्यासाठी आमची सर्व मंडळी कटिबद्ध आहे। पहिली होती, अधिक जास्ती
मिशन मोडवर काम करून आपण या शहराला सुधारण्याच्या वाटचालीकडे घेऊन जात आहे आणि करताना मागच्या 1 वर्षाचा महापौराचा कार्यकाळ जर पाहिला या 1 महिन्यात 1 वर्ष या एका महिन्यात आमूलाग्र असे बदल आमचे नगरसेवक आणि आमचे महापौर करून आहे. रोज कुठेतरी रस्ता अतिक्रमण काढणं चालू आहे, नाला स्वच्छता करण्याचं काम सुरू आहे, कचरा संकलनाच्या बाबतीत ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फिलगुड सारखं वातावरण आहे आणि तुमच्या पत्रकारांचे अभिनंदन केले पाहिजे की वस्तुस्थिती मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करता. याच्या पुढे तुमचं सहकार्य आमच्या सगळ्या लोकांसोबत राहील, आमच्यासोबत राहील अशी अपेक्षा करतो. आणि तमाम आमच्या फुलाची जनता ज्यांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्ष द्यायचा प्रयत्न केला, 34 सीटा आमच्या निवडून गेल्या, मित्रपक्ष मिळून आम्ही पंचायत झालो. आजच्या स्टँडिंगच्या निवडणुकीत जे मतदान झालं ते 9 विरुद्ध 6 असं 9 मतदान झालेलं आहे. त्यामुळे क्लिअर कट मेजॉरिटी घेऊन आम्ही पुढे जाऊन राहिलो. परंतु विजयामध्ये नम्रता असली पाहिजे, अति आत्मविश्वास कामाचा नाही. आणि म्हणून नम्रतापूर्वक आम्ही शहरात विकास करणार आहोत रोज या ठिकाणी सांगायचं आहे. पुनश्च एकदा नवनिर्वाचित स्टँडिंगचे चेअरमन विजू अग्रवाल, त्यांची पूर्ण टीम, शहराचे जयंतरावजी, आमचे महापौर सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.